ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये म्हणजेच 21 मार्चच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये अतिशय जबरदस्त अशी गोष्ट घडलेली आहे आणि चक्क अर्जुनने इथे अस्मिताला डिवोर्स पेपरवर साईन करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि अस्मिताने सरळ सरळ नकार देऊन सचिनवरचं प्रेम कबूल केलेलं आहे. तर प्रेक्षकांनो, हा सर्व भाग आपण शेवटी पाहणार आहोत. इथे सुरुवातीला बघा, प्रिया ही त्या बाईला भेटायला गेलेली आहे आणि त्या बाईच्या दाराला कुलूप दिसल्यानंतर तिथेच एक माणूस जो भेटतो त्याला ती विचारते की ही या बाईंना तुम्ही बघितलंय का, त्या कुठे गेल्या आहेत वगैरे, तुम्हाला माहिती आहे का. यानंतर इथे तो माणूस म्हणतो की मला काहीही माहिती नाही आणि त्यावेळेस प्रिया त्या माणसाला स्वतःचा नंबर देते आणि त्या बाईबद्दल काहीही माहिती मिळाली तर मला प्लीज कळवा आणि कुठेही लगेचच दिसली की लगेचच मला पटकन कॉल करा, असं म्हणून इथे प्रिया त्या दादाला सांगत असते. आता प्रेक्षकांनो, हिचा प्लॅन जो आहे तो अर्जुन सायलीने पूर्णपणे फ्लॉप केलेला असतो. त्या बाईला गायब करण्याचा प्लॅन तिचा ठरलेला असतो, पण तिचा पाठलाग करून प्रियाच्या आधीच ती जी बाई आहे तिथं ती अर्जुन सायलीने तिथून गायब केलेली असते आणि तिला नवीन घरामध्ये आणून ठेवलेलं असतं. त्यावेळेस इथे सायली म्हणते की तुम्हाला ज्या सर्व वस्तू लागणार आहेत त्या मी अगोदरच आणून ठेवलेल्या आहेत, तरी सुद्धा तुम्हाला काही नवीन पाहिजे असेल तर मला निसंकोचपणे सांगा, मी सर्व काही तुम्हाला आणून देईन. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की तुम्ही बाहेर पडू नका, याचं कारण म्हणजे तुमच्या जीवाला धोका आहे. असं म्हटल्यानंतर ती बाई त्यांना थँक्यू असं सांगते आणि ते जायला निघतात. तोपर्यंत ती म्हणते की थांबा थांबा, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. आणि ती दाखवण्यासाठी एक पेपर काढते आणि त्या पेपरवर वंदना जाधवचा एक पेपर असतो आणि त्या पेपरमध्ये तन्वीबद्दल म्हणजेच प्रियाबद्दल पोलीस स्टेशनमध्ये केलेली कंप्लेंटचा तो कागद असतो, म्हणजेच FIR असतो. आणि त्यावेळेस इथं अर्जुन विचारतो की तो FIRचा कागद तुमच्याजवळ कसा आला. त्यावेळेस ती बाई सांगते की माझ्या पोलीस स्टेशनमध्ये खूप ओळखी आहेत आणि त्यामुळे मी हा कागद तिथून भेटवला आहे. तन्वीने लहान असताना एका मुलाला तिने एवढं मारलं होतं की तो मुलगा कायमस्वरूपीचा पांगळा झाला होता आणि त्यामुळे त्याची आई म्हणजेच वंदना जाधवनं तिच्याबद्दल ही पोलीस कंप्लेंट केलेली होती. आणि आता प्रेक्षकांनो, इथे बघा, ती बाई जी आहे ती अर्जुन आणि सायलीला सांगते की वंदना जाधवचा प्रियावर अतिशय राग होता आणि त्यामुळे ती जर तुम्हाला भेटली तर ती तुम्हाला नक्कीच मदत करेल. आणि अहो, तिचं बिचारं पोरगं आयुष्यभरासाठी या प्रियानं बबलीनं पांगळ करून टाकलं आहे. यावेळेस इथे सायली विचारते की काय हो, मग ते मुलगा अजून बरा झाला का नाही. त्यावेळेस ती म्हणते मी जोपर्यंत तिच्या कॉन्टॅक्टमध्ये होते तोपर्यंत तर काही बरा नव्हता झाला आणि आता मला काही माहिती नाही, कारण खूप दिवस झालं, खूप वर्ष झालं आमची भेटगाठ झालेली नाहीये. आता प्रेक्षकांनो, इथे बघा, सुभेदारांच्या घरामध्ये सर्वजण एकत्र बसलेले आहेत आणि इथे तन्वी मात्र टेन्शनमध्ये दिसते की आज सकाळपासून अर्जुन सायली दोघेही बाहेर गेलेले आहेत आणि ते दोघेही अजून कसे काय घरात आले नाही, असा विचार हिच्या डोक्यात चालू आहे. प्रेक्षकांनो, तेवढ्यातच अश्विन जो आहे तो इथे हॉलमध्ये येतो आणि तो मम्माला सांगतो, म्हणजेच कल्पनाला सांगतो की मम्मा, आपल्याला अस्मिताची जास्तीत जास्त काळजी घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस इथे डॅड जे आहेत म्हणजे प्रताप जे आहेत ते म्हणतात की आपण तिची काळजी घेऊच रे, पण तिचा टेन्शनचा जो मेन विषय आहे तो तर आपल्या हातात नाही आहे ना. त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की सायलीनं ज्यावेळेस इथे सचिनला बघितलं तेव्हापासून जो गायब झालाय तो अजूनही घरी आलेला नाही. आणि तेव्हा इथे अश्विन म्हणतो की तो गायब झालाय, तो कधीच घरी येऊ नये असं तर मला वाटतं, पण मम्मा, आपल्याला अस्मिताला अतिशय फ्रीली ठेवलं पाहिजे, कारण ती जर सतत विचारात राहिली तर त्याचा परिणाम बाळावर होऊ शकतो आणि त्यामुळं बाळाच्या वाढीसाठी ते धोकादायक ठरू शकतो. त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त काळजी इथं अस्मिताची घेतली पाहिजे. आता प्रेक्षकांनो, इथे बघा, अर्जुन सायली हे दोघे जण घरात आलेले आहेत. FIRचा कागद जो आहे तो बरोबर घेऊन आलेले आहेत. आणि त्यावेळेस इथे सायली म्हणते की आपल्याला काहीही करून ती वंदना जाधव जी आहे ती आपल्याला लवकरात लवकर शोधली पाहिजे. आता इथे अर्जुन त्या FIRचा फोटो काढून घेतो आणि तो फोटो पटकन चैतन्याला पाठवतो आणि चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला सांगतो की चैतन्य, मी तुला एक FIRचा फोटो पाठवलेला आहे आणि त्यावर जी वंदना जाधव आहे तिचा लवकरात लवकर तुला शोध घ्यायचा आहे आणि काहीही करून उद्यापर्यंत तुला ती भेटली पाहिजे किंवा तिच्याबद्दल काहीतरी माहिती तुला मिळाली पाहिजे आणि मला लवकरात लवकर अपडेट देत राहा.
असं म्हटल्यानंतर ते कॉल ठेवण्यासाठी घेतो. तेवढ्यातच इथे सायली लगबगीने येते आणि ते म्हणते थांबा थांबा, कॉल कट करू नका. आणि चैतन्य भाऊजी ते साक्षी आणि सचिनचं काही शोध लागला का नाही, ते काय झालं असं विचारल्यानंतर चैतन्याला काय बोलायचं ते सुचत नाही. आणि यावेळेस ते विषय टाळण्यासाठी अर्जुन इथे ठसका लागल्याचं नाटक करतो आणि तेव्हा इथे सायली खूप पॅनिक होऊन त्याला पाणी प्यायला देते. आता इथे चैतन्य जो आहे तो अजून तिला घाबरवायचं म्हणून तिला सांगतो की वहिनी, आजकाल तुझ्या नवऱ्याला काय काय होतंय, म्हणजे त्याला ठसका लागतो काय, आणि तो चेअरवरून अचानकच ऑफिसमध्ये खाली काय पडतो, त्याचे हातपाय काय थरथरतात, खूप काय काय होतं असं म्हटल्यानंतर ते अर्जुन म्हणतो ए जरा शांत बस रे. अगं सायली, मला असं काहीही होत नाही, हा खूप फेकाफेकी करतोय, तो खूप फेकूये असं म्हटल्यानंतर सायली अजून चिडते. आणि प्रेक्षकांनो आता बघा इथे प्रियाच्या डोक्यात काहीतरी नवीन प्लॅन शिजत आहे आणि त्यावेळेस काय करायचं म्हणून ती तर विमलला विचारते काय ग, अजून बाळाचं एखादं काहीतरी जन्मल्यानंतर एखादा कार्यक्रम असू शकतो की. तेव्हा विमल सांगायला जाते, परंतु तेवढ्यातच तिला कॉल येतो आणि ती काहीही न सांगता तो कॉल घेण्यासाठी जाते. आणि त्यावेळेस प्रियाला काही ना काहीतरी घरात प्रोग्राम ठरवायचा असतो आणि त्यानिमित्ताने अर्जुन सायलीला घराबाहेर रोखण्यासाठी, घराबाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी तिला तिथं त्वरित करायचं असतं. तर प्रेक्षकांनो इथे बघा इथे विमलने सांगितलं नाही, त्यामुळे ही मोबाईलवर सर्च करते आणि मग त्यावेळेस बाळ जन्माला आल्यानंतर 5वीचा कार्यक्रम असतो ही माहिती जी आहे ती तिला मोबाईलमध्ये मिळते. मग त्यावेळेस तिच्या डोक्यात प्लॅन येतो की बाळाची 5वी तर उद्याच आहे आणि त्यामुळे अर्जुन सायली घराबाहेर न पडण्यासाठी आपल्याला काहीतरी केलंच पाहिजे. तेव्हा ती त्या कल्पनाकडे जाते आणि कल्पनाला म्हणते की आई, उद्या बाळाची आणि अस्मिताची 5वी आहे आणि त्यामुळे आपण उद्या बाळाची 5वी घालूयात का. असं म्हटल्यानंतर कल्पना म्हणते की ही आयडिया माझ्या पण डोक्यात आली होती ग, पण अस्मिताची परिस्थिती बघून, तिचा जो आता ज्या कंडिशनमध्ये आहे ते बघून मला काही. आता इथे अश्विन म्हणतो की मम्मा तू काहीही करू नकोस, कारण ही पूजा जर घातली तर अस्मिता ताईचं अजून ती थोडीशी आनंदात होईल आणि त्यामुळे आपलं घरातील वातावरण देखील आनंदात होईल. असं म्हणून तो म्हणतो की तन्वी, बरं झालं तू आठवण करून दिलीस आणि खरंच असंच करत राहा आणि अस्मिता ताईची अशीच काळजी घेत राहा. असं म्हटल्यानंतर प्रिया तोंडकलेपणा करून म्हणते की हो अरे अर्जुन, मी अशीच काळजी घेईन. आणि त्यावेळेस इथे प्रताप देखील म्हणतात की हो, आपण ही पूजा केली तर घरातही आनंदाचा उत्सवाचं वातावरण तयार होईल आणि त्यामुळे घरातील जे सगळ्यांचे मूड ऑफ जे आहे ते सर्वांना फ्रेश वाटेल. असं म्हणून आपण तो कार्यक्रम करूयात असा यांचा विचार चाललेला असतो. आता प्रेक्षकांनो इथे बघा आता इथे सायली खूप चिडलेली असते आणि त्यावेळेस मग चैतन्य हसतो आणि तो म्हणतो की नाही नाही वहिनी, असं काही नाही, एवढं पॅनिक होऊ नकोस, मी जे काही बोललो ते खोटं बोललो. आणि असं म्हणून इथे अर्जुन जो आहे तो फोन कट करण्यासाठी सांगतो आणि चैतन्याला फोन कट करायला सांगतो. त्यावेळेस इथे सायली परत येते आणि म्हणते की बरं ठीक आहे, हा विषय सोडा आणि चैतन्य भाऊजी मला खरंच सांगा की साक्षी आणि सचिनबद्दल पोलिसांना काही माहिती मिळाली आहे का नाही. त्यावेळेस मग इथं चैतन्य अजून सिरियस होतो आणि म्हणतो की नाही वहिनी, अजून काहीही माहिती मिळाली नाही. आणि फोन कट करण्यासाठी तो पटकन म्हणतो की अर्जुन, तू जे काम सांगितलेलं आहेस वंदनाबद्दल माहिती मिळवायची, ते मी नक्की उद्यापर्यंत तुम्हाला देऊन ठेवेल. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की काय अगं बायको, किती लवकर सिरियस होतेस. आणि त्यावेळेस मग इथे सायली म्हणते की तुमच्या तब्येतीबद्दल मी सिरियस होणारच आणि असं खोटं बोललेलं मला आवडत नाही. खोटं बोललं की माझी चिडचिड होते, तुम्हाला माहिती आहे ना, त्यामुळं मला कधीही कोणतंही खोटं बोललेलं आवडत नाही. असं म्हटल्यानंतर आता अर्जुन म्हणतो की आता काहीही करून आपल्याला वंदनाला उद्या शोधलंच पाहिजे आणि तिची माहिती उद्या मिळवलीच पाहिजे. जर ती आपल्याला सापडली तर आपल्याला नक्कीच प्रियाबद्दल अजून कुठला तरी मोठा पुरावा आपल्या हाती लागेल. आणि त्यावेळेस तो म्हणतो की आपलं आता मिशन वंदना जाधव हे उद्या करायचं आहे. असं म्हणून या दोघांचा प्लॅन होतो आणि तेवढ्यातच कल्पनानं आवाज दिलेला असतो सायलीला आणि कल्पनाच्या कान भरून इथं प्रिया आता मोकळी झालेली असते आणि त्यामुळं कल्पनाच्या डोक्यात उद्याच्या 5वीचं खूळ जे आहे ते भरलेलं असतं. आता सायली ही खाली जायला निघते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा साक्षी आणि सचिन हे दोघे जण अतिशय निवांतपणे पडलेले असतात आणि इथे साक्षी जी आहे ती मोबाईलवर गेम खेळत असते. तो गेम
गेम असं असतं की आपला जो पार्टनर आहे त्याच्या आवडीनिवडी आपल्याशी जुळतात का नाही किंवा तो आपल्याशी परफेक्ट आहे का नाही, परफेक्ट मॅच होतो का नाही हे पाहण्यासाठी. तर त्यावेळेस त्याला ती कलर वगैरे विचारते आणि हे सर्वजण विचारून झाल्यानंतर त्याला ती म्हणते की तुझ्या हातात खूप मोठे रक्कम दिली तर तू त्याचं काय करशील, असं ह्या दोघांचा प्रश्न असतो. आणि त्यावेळेस मग सचिन विषय टाळत म्हणतो की साक्षी प्लीज अगं असं बोलू नकोस ना, कारण कॅनडामध्ये जे माझ्या हातून घडलेलं आहे आणि ते लोन घेतलेलं आहे तेव्हापासून मी अतिशय असा विषय काढला की माझं डोकं ना ठकठक करायला लागतं. मग त्यावेळेस साक्षी म्हणते की ते पैसे फेडून टाक, असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांना सुभेदारांच्या घरी बघा पूजेसाठी तयारी चालू असते आणि त्यावेळेस कल्पना ही विमलला आवाज देते आणि विमलला सांगते की रांगोळी वगैरे संपली आहे ती आणून ठेव. तेव्हा विमल म्हणते की सायलीताईनं सर्व काही करून ठेवलेलं आहे आणि तेवढ्यातच अर्जुन सायली खाली येतात आणि तेव्हा कल्पना म्हणते की बरं झालं तुम्ही आलास. त्यावेळेस ते सायली म्हणते की काय झालं, का बोलावलं. तेव्हा ती पूजेबद्दल सांगते आणि अश्विन म्हणतो की पूजेची आठवण ही ते तन्वीनं करून दिलेली आहे आणि खरंच तन्वी बरं झालं तू या पूजेची आठवण करून दिलीस. मग या दोघांच्या डोक्यात लगेच येतं की उद्या आपल्याला बाहेर जाण्यापासून रोखण्यासाठी हे तन्वीनं घाट घातलेला आहे. मग त्यावेळेस इथे प्रताप जे आहेत ते म्हणतात की काही नाही अरे, आपल्या घरात आनंदाचं वातावरण व्हावं म्हणूनच या पूजेचं निमित्त आहे, बाकी काही नाही. असं म्हटल्यानंतर इथे कल्पना म्हणते की पूजा काही एवढी मोठी नाहीये, परंतु यामुळे अस्मिताचा मूड थोडा फ्रेश व्हायला मदत होईल आणि सचिनचा जे विचार आहे तिच्या डोक्यातून जाईल. यावेळेस इथे कल्पना विचारते की तन्वी तू मदत करशील ना गं, असं म्हटल्यानंतर इथे तन्वी म्हणते की हो हो मी करणार की मदत, असं कसं होईल, आणि मला जर काही रीतीभाती माहीतच नाहीत आणि सायलीला सर्व काही माहिती, त्यामुळे तिला हाताशी घेऊन किंवा तिला विचारून मी सर्व काही करेन, असं म्हणून ती सतत सायलीजवळ राहण्याचा जो विचार आहे तिचा तो इथं झालेला असतो. आता प्रेक्षकांनो या दोघांना काहीही करून बाहेर जायचं असतं, परंतु काय कारण सांगावं. त्यावेळेस मग इथे सायली म्हणते की आई मला तुम्ही यादी करून द्या उद्याच्या सामानाची, मी आणि हे घेऊन येतो. मग त्यावेळेस लगेचच तन्वी म्हणते की काय गरज आहे यादी वगैरे करायची, विमल आहे की आणायला, असं म्हणून ती यांचा जो विचार आहे तो घालवते आणि तेव्हा विमल देखील म्हणते की हो मी घेऊन येते. मग त्यावेळेस ती म्हणते की अस्मिताला साडी लागेल आई, मग मी साडी आणि बाळासाठी कपडे आणण्यासाठी जाते ना, असं म्हटल्यानंतर इथे प्रताप म्हणतात की बघ आगे बाळासाठी कपडे आणायचे म्हणून तिच्या चेहऱ्यावर किती आनंद झालाय आणि तिचा चेहरा तर बघा किती किती हे झालाय, म्हणजे किती फुललाय. असं म्हटल्यानंतर इथं विमल म्हणते की बाळाचा विषय काढला की सायलीताईचा चेहरा असा मोठा स्माईल आणून ती दाखवते आणि म्हणते की असा होतो. तुम्ही प्रेक्षकांनो तिचं स्माईल आता बघितलेलंच असेल, अशा पद्धतीने सांगते. मग त्यावेळेस इथे कल्पना म्हणते की मग घ्या आता तुम्ही विमानावर, एवढा बाळाला बघून आनंद होतो किंवा बाळाचा विषय काढल्यावर आनंद होतो. असं म्हटल्यानंतर इथे अर्जुन म्हणतो की मी तर एका पायावर तयार आहे पण बायको मनावर घेत नाहीये ना, असं म्हटल्यावर मग इथे सायली त्याला जोरात चिमटा काढते आणि ती म्हणते की अस्मिता ताईला दूध द्यायचंय आणि मी आलेच, असं सांगून तिथून ती पळ काढते. मग त्यावेळेस कल्पना म्हणते की काय अगं सायली पळ काढतेस, थांब इथे थांब, असं म्हणून सर्वजण हसायला लागतात. आता प्रेक्षकांनो इथे बघा सचिन जे पैशाचं टेन्शन आहे ते साक्षीला दाखवलेलं आहे आणि साक्षी मग जाऊन पैसे घेऊन आलेली आहे आणि त्यावेळेस त्याला म्हणते की घे हे पैसे आणि त्यावेळेस सांगते की ती 5 लाख रुपये आहेत. मग सचिन म्हणतो की साक्षी तुला माहिती आहे ना मला 10 लाखाची गरज आहे, असं म्हटल्यानंतर ती म्हणते की मी 10 लाख रुपये कसे काय देऊ, कारण जर मी तुला 10 लाख रुपये दिले आणि तू पळून गेलास तर मग मी काय करू आणि परतच नाही आलास तर, असं म्हटल्यावर इथे सचिन म्हणतो की काय साक्षी तू माझ्यावर संशय घेतेस, नाही नाही माय पुअर बेबी, मी तुझ्यावर संशय नाही घेत, पण माझ्या हातातही काहीतरी पाहिजे ना, त्यामुळे हे 5 लाख रुपये आत्ता घे आणि नंतरचे 5 लाख रुपये आपण नंतर बघूयात आणि आत्ता हे पैसे घेऊन जा आणि त्या माणसाच्या तोंडावर फेकून मार, पुढचं पुढे आपण बघूयात, असं इथे साक्षी ही सचिनला सांगत असते. मग सचिन त्यावेळेस साक्षीला मिठीत घेतो आणि आय लव्ह यू असं म्हणतो आणि खरंच मग ब्युटिफुल आय लव्ह यू सो मच असं इथे साक्षीला म्हणत असतो आणि तिला मिठीमध्ये घेतो. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अस्मिता जी बिचारी आहे ती अजूनही एवढं सर्व आपल्या नवऱ्याबद्दल माहीत होऊन देखील तिच्या मनातील जे प्रेम आहे सचिनबद्दल तर ते प्रेम काही कमी झालेलं नाही आणि ती सतत त्याला फोन करण्याचा ट्राय करते. बाळ झाल्याच्या आनंदात आहे परंतु स्वतःचाच नवरा स्वतःजवळ नाहीये, यामुळे तिला खूप दुःख आणि कंत देखील आहे. आता प्रेक्षकांनो इथे बघा ती कॉल करण्याचा प्रयत्न करते पण तेवढ्यातच सायली येते आणि त्यावेळेस ती म्हणते की सायली सांगते की उद्या 5वीची पूजा आहे. असं म्हटल्यानंतर इथे अस्मिता खूप चिडते आणि ती म्हणते की तुम्हा सर्वांच्या
5वीच्या पूजेचं लक्षात आहे, परंतु बाळाचा बाबा माझा नवरा कुठे आहे त्याचं लक्षात नाही, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही यावेळेस. इथे सायली म्हणते की मग काय अपेक्षित आहे तुम्हाला आमच्याकडून, एवढं आम्हाला सर्व काही माहीत पडल्यानंतर आम्ही सर्वजण रागच करणार ना. त्यावेळेस अस्मिता म्हणते की अगं सायली, पण सचिनची सुद्धा काहीतरी बाजू असू शकते की ती आपण कुठं ऐकून घेतली. असं म्हटल्यानंतर इथं सायली समजावून सांगण्याचा प्रयत्न करते, परंतु त्यावेळेस ती म्हणते की माझा सचिन कुठे राहतोय, काय खातोय, काहीही माहिती नाही. तो ना आपल्या घरी राहतोय ना त्यांच्या घरी राहतोय. यावेळेस ती म्हणते की सायली म्हणते की अर्जुन आहेत की ते शोध घेत आहेत. त्यावेळेस ती म्हणते की मग हां अर्जुन शोध घेईल, परंतु तो डायरेक्ट पोलीसमध्ये तो देणार आहे. आणि हे बघ सायली, जर उद्यापर्यंत अर्जुनने सचिनला आणलं नाही आणि सचिनचा माझा कॉन्टॅक्ट झाला नाही तर मी काहीही करून उद्या घरातून सचिनला शोधण्यासाठी बाहेर पडेल. असं म्हटल्यानंतर इथे सायली तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करते, परंतु अस्मिता काही समजून घेण्याच्या मनस्थितीमध्येच नसते आणि ती म्हणते की काहीही झालं तरी मी उद्या घराबाहेर पडणार आहे आणि हा माझा निर्णय फायनल झालेला आहे आणि कोणीही मला थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही मी इथे थांबणार नाही. असं म्हटल्यानंतर सायली आता मनात विचार करते की अस्मिताताई खरंच खूप चिडल्यात आणि त्या उद्या थांबतील असं मला तरी काही वाटत नाही. आणि असा विचार करत थांबल्यामुळे इथे अस्मिता म्हणते की का थांबलीस, मला असं बघून ट्रेस येतो, जा बरं तू इथून. असं म्हटल्यावर इथे अस्मिताला सायली दूध देते आणि तिथून निघून जाते. आता प्रेक्षकांनो इकडे बघा, तन्वी म्हणजेच प्रिया ही खूप गैरसमजत आहे. तिला असं वाटतंय की मी उद्या अर्जुन सायलीला जाण्यापासून वाचवलंय, घरी रोखवलंय, म्हणजे माझ्या बाबतीत काहीच घडणार नाही असा तिचा मोठा गैरसमज असतो. आणि आता तिच्या डोक्यात एक विचार येतो की चला आपण त्या माणसाला नंबर दिला आहे, त्याला कॉल करून बघूयात की ती बाई घरी आली की नाही आणि खरंच ती स्वतःहूनच पनवेल सोडून गेली असेल तर खरंच खूप बरं होईल. असं म्हणून त्या माणसाला ती कॉल ट्राय करते आणि त्यावेळेस तो माणूस जो आहे तो कॉल घेतो आणि तो म्हणतो की त्या ज्या बाई आहेत त्या कायमच्या मुंबईला गेलेल्या आहेत आणि त्या आता परत येणार नाहीत, कारण त्या कामानिमित्त मुंबईला कायमच्याच गेलेल्या आहेत असं सांगितल्यावर आता इथं प्रियाचा आनंद गगनात मावेनासा होतो आणि ती थँक्यू म्हणून खूप आनंदानं हसून वगैरे त्याचा कॉल कट करते. आणि त्यावेळेस ती म्हणते की बरं झालं ती बाई एकदाची पनवेल सोडून गेली आणि आता माझ्याबद्दल सांगणारं अर्जुन सायलीला कोणीही राहिलेलं नाही. एवढ्या मोठ्या ती गैरसमजत असते, परंतु इथे वंदना जाधव जी आहे ती मेन पुरावा सांगणारी बाई असते आणि त्यापासून ती वंचित असते. आता प्रेक्षकांनो इथे बघा, सायली ही आतमध्ये म्हणजेच बेडरूममध्ये आलेली आहे आणि ती सांगते की आपल्याला उद्या बाहेर जाता येणार नाही, कारण उद्याच्या पूजेसाठी मला बाहेर पडता येणार नाही. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आपण आईला काहीतरी कारण सांगून जाऊयात की. त्यावेळेस सायली म्हणते ते केल्यावर आई जाऊ नाही देतील, परंतु मलाच नाही यायचं, कारण इथे प्रियाच्या बाबतीत आपण घराकडे दुर्लक्ष करायला नको असं तिचा विचार झाल्यावर अर्जुन म्हणतो की काहीतरी झालंय, तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस. असं म्हटल्यावर सायली अस्मिताच्या रूममध्ये जे काही घडलं ते सर्व सांगते आणि अस्मिताने सचिनवरचं प्रेम स्वतःचं कबूल केलेलं आहे हेही सांगते. मग त्यावेळेस ती म्हणते की अस्मिताताई म्हटल्या की माझा सचिनशी उद्या कॉन्टॅक्ट नाही झाला तर काहीही करून मी घराबाहेर पडेन. असं म्हटल्यावर अर्जुनला खूप राग अनावर होतो आणि तो म्हणतो ती काय मूर्ख आहे का, एवढं सर्व घरूनही ती अजून कशी काय त्याच्यावर प्रेम करू शकते. आणि त्यावेळेस तो इथे चैतन्याला कॉल करतो आणि चैतन्याला डिवोर्सची फाईल तयार करण्यासाठी सांगतो. त्यावेळेस इथे सायली म्हणते की अहो प्लीज असं काहीही करू नका, तुम्ही प्रियाचा विषय हँडल करा आणि घरातला जो विषय आहे तो मी हँडल करते. असं म्हटल्यावर अर्जुन तिला होकार देतो, परंतु त्याच्या मनात वेगळाच विचार चालू असतो की तो म्हणतो काहीही झालं तरी उद्या अस्मिताताईचा आणि सचिनचा डिवोर्स साईन झालाच पाहिजे असा विचार त्याच्या डोक्यामध्ये येतो. आणि त्यावेळेस मग आता प्रेक्षकांनो इकडे बघा, दुसऱ्या दिवशी नाश्ता करत असताना चैतन्य हा डिवोर्स पेपरची फाईल जी आहे ती घरी घेऊन येतो आणि अर्जुन ती फाईल अस्मितासमोर ठेवतो. आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते की अरे माझं सचिनवर प्रेम आहे आणि माझं आयुष्य मला त्याच्याबरोबर घालवायचं आहे आणि त्याच्याबरोबर माझा संसार मला करायचा आहे. आणि ती म्हणते की मला आणि बाळांना आम्हाला दोघांनाही सचिनची खूप गरज आहे, असं म्हणून मी या डिवोर्सवर साईन करणार नाही असं स्पष्टपणे ती सांगत असते.
प्रेक्षकांनो, आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की अर्जुन आणि चैतन्य हे दोघेजण वंदना जाधवचा शोध घेण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातात. आणि प्रेक्षकांनो, आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे न्यू अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.